पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वाढतं औद्योगिकरण आणि नागरिकीकरणामुळे गुन्हेगारीचा आलेख उंचावलाय। करडे गावातील गोळीबार असो व नुकताच झालेला खून, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग नागरिकांची चिंता वाढवणारा ठरतोय। याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी काल 20 जुलै रोजी शिरूर पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली आहे। वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनतेला नेमकं काय आवाहन केलंय, पाहुयात आमचे प्रतिनिधी रवींद्र खुडे यांचा हा विशेष रिपोर्ट। हेल्मेट घालत नाहीये, कोणी येथे मोटरसायकलची नंबर प्लेट बरोबर नाहीये, कोणीही सायलेन्सर नवीन लावलेला आहे, कोणीही उलट दिशेने चालत आहे। मला असं वाटते ॲज अ सिव्हिल सोसायटी आपल्याला डिसिप्लिन कायम करावा लागणार आहे आणि त्या डिसिप्लिनला आपण कायम केलं आमच्यासाठी मग अजून सोपा होत आहे की आम्ही त्या डिसिप्लिनला तोडणारे जे लोक आहे, त्याचं उल्लंघन करणारे लोक आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करू आणि पॅटी क्राईमला सुरुवातीला जर आळा बसला तर ते मोठा क्राईम होत नाही। त्यासाठी शिरूर भागाची जे सिव्हिल सोसायटी आहे त्याच्याबरोबर आम्ही आता कम्युनिटी पोलिसिंगचे काही जे उपक्रम आहे ते सुरू करणार आहोत। त्यामध्ये आपला सर्वांचा सहकार्य आम्हाला भेटणार आहे याची मला खात्री आहे। थँक्यू। सर, एक शेवटचा प्रश्न। 1.5 महिन्याच्या अंतरात 2 गोळीबार शिरूरमध्ये झाला। कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडलेली आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही असं वाटतंय। याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी हा एकमेकाशी निगडीत असते, पण कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न वेगळा असते। पण गुन्हेगारी टोळ्या हे जसा आताच्या गुन्ह्यामध्ये नवीन टोळे आताच मेजर झालेले आहे। 18 वर्षाचे, 19 वर्षाचे, कोणीतरी त्यातून 17 वर्षाचे आहे। आपण आता आलोय, अगोदर जे मी माहिती देत होतो त्याच्यात मी सगळ्या डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कुठतरी सिव्हिल सोसायटी सोबत येऊन ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे। आता MIDC रांजणगाव, शिक्रापूर आणि शिरूर भागात MIDC आहे, त्या ठिकाणी इन मायग्रेशन वाढलेली आहे। लोक वेगवेगळ्या ठिकाणातून काम करण्यासाठी इकडे येत आहे आणि काम करत असताना ऑलरेडी ते वेगवेगळे प्रकारचे जे त्याच्यावर इन्फ्लुएन्सेस आहे, या काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहे ते त्यांचे इन्फ्लुएन्स खाली येत आहे। मग त्याच्यासोबत मिळून काही ना काही छोटे मोठे क्राईम करणे ते चालू ठेवत आहे। आताची जे मंडळी आहे त्याच्यात सेम स्टोरी आहे। आता ज्यांना आम्ही आता अटक करीत आहोत त्या मुलाला ज्यांनी इथे काल परवा गुन्हा केला होता। मग हे आपला प्रश्न बरोबर आहे की मला 2 महिन्यामध्ये 2 गुन्हे घडले आहे। मग ह्याचे ते मूळ कारण काय आहे? गुन्हा घडते, आमचं काम आहे गुन्हा प्रिव्हेंट करणे, आम्ही ते करीत आहोत। कुठे जर आम्ही कमी पडत आहात त्याच्यात आम्ही सुधारणा करीत आहोत आणि सुधारणा करणार सुद्धा आहे। त्या गोष्टीमध्ये क्रिटिसिझम आपल्याकडून होणं योग्य आहे, म्हणून इट ऑल्सो हेल्प्स अस। त्याच्यामुळे आम्ही आमच्या टीमला नवीन अजून त्यांना प्रेरणा देतो, मोटिवेशन देतो। त्यांच्याबरोबर दुसरा ह्याचा आहे की ही नेमकं घडतेचे सामाजिक कारण काय आहे, ह्याचे आर्थिक कारण काय आहे, हे विशेष करून MIDC बेल्टमध्ये कसाला जास्त होऊ लागला आहे। तिथे कसाला आहे, सगळेजण एक्स्टॉर्शनमध्ये अगोदर एंडल्स करताय, एकमेकाला धमक्या देत आहे, वेगवेगळे ग्रुप तयार करताय। मग ह्यांना कोणाचा पाठिंबा असते, काहीतरी मोठा गुन्हेगार असते ते कोणाला काही सोबत घेऊन जात आहे। हे सगळ्या गोष्टी आणि स्कूल ड्रॉपआउट होणं मुलाचा, त्याच्याबरोबर ते पुढे त्यांना काही स्किल डेव्हलपमेंट ना होणे, ते त्याला वेळेशीर योग्य रोजगार ना भेटणे, त्यांना योग्य दिशे ना भेटणे, ह्या सगळे सामाजिक कारण सुद्धा आहात। आम्ही आमची ड्युटी करीत आहोत, त्याच्यात कुठे कमतरता आहे ते आम्हाला दिसून जाते किंवा आपण आम्हाला दाखवत आहे, आम्ही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करणार आहोत। पण एक मोठा फॅक्टर जे आहे समाजाचा, आताचे सिव्हिल सोसायटीचे शिरूरचे खूप सारे लोकांची मीटिंग झालेली आहे, त्याच्यात हेच मुद्दे डिस्कस करण्यात आलेले आहे की आपण सगळे एकत्र मिळून कम्युनिटी पोलिसिंगचे काहीतरी उपक्रम इथे राबवू, त्यामुळे हा सगळे मुलाला कुठेतरी योग्य दिशादर्शन झाला पाहिजे की आपण चांगले नागरिक आहात। देशाची जबाबदारी, समाजाची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे।
आपण ट्रॅफिक नियमाचा पालन केला पाहिजे. आपण जर ट्रॅफिक नियमाचं पालन केलं, आपण आपल्या मुलाला सांगू शकतो की आपण नागरिक आहोत आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचं पालन करतानाही आपण मोठ्या कायद्याचा पालन करू शकतो. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.